मित्रांनो, मुंबईचा मैदान आणि मुंबईचा 3 फेऱ्याचा मैदान आणि 3 फेऱ्याच्या मैदानाला पहिल्यांदाच हिंद केसरी होटकरांचा छोटा सर्जा पळतंय. पहिल्यांदा पळतंय. आपण विचारूया नाना शेठ बघा, भरपूर सारी मैदानं झाली. आता मला वाटतं या बोरीच्या वरच्याच मैदानाला हा 5वा मैदान आहे. याच्या आधी पण कोणगावला झाली 2 मैदानं 3 फेऱ्याची. आज पळवण्याचा निर्णय अचानक? नाही, आज पळवण्याचा निर्णय आम्ही अचानक घेतला. म्हणजे आम्हाला या मैदानाला त्या पहिले मैदानाला पण पळायचं होतं, पण तिकडे आमचं वरती नियोजन झालेलं होतं ना, त्या दिवशी ती मैदान होतं म्हणून आम्ही इकडं आलो नव्हतो. पण आज आमचं पहिलंच नियोजन ठरलं होतं. बरोबर केला, मोठा नियोजन केला आणि फायनलचा गुलाल सुद्धा घेतला तुम्ही. काय बोलाल, म्हणजे फायनलच्या गुलालसाठी पहिले तुम्हाला अभिनंदन. सर्जानी आपल्या स्वतःच्या भूमीमध्ये म्हणजे याच्यामध्ये त्यांनी आज करून दाखवलं की मी सर्जा आहे. बरोबर. म्हणजे त्यांनी आज आम्हाला इथे येऊन यश दिलं. आणि बरीचशीच लोकांना 3 फेऱ्याची मैदानं ज्या वेळेला मग सर्जा घाटावर किंवा सातारा असो किंवा नाशिक कुठं पण असो भागामध्ये त्याला टी व्हीवर बघायचं. आज लोकांना इथं बघायला भेटला की सर्जा बघा कसा पळतोय मुंबईला पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये. नाही, हे लोकांना प्रेक्षक आणि त्याचा जो चाहता वर्ग आहे त्यांची सगळ्यांची इच्छा आम्हाला पुरी करायची होती म्हणून अरुणने हे नियोजन केलं आणि आम्ही आज इकडं पळायला आलो. पहिला 2 दिवस किंवा 3 दिवस आधीच फुटला होता. म्हणजे बरेच जणांनी काही म्हणजे असं डायरेक्ट फिक्स पहिरे पण असं व्हिडिओ बनवलं. पहिला फुटला होता आणि तसं आम्ही पण काही सस्पेंड नव्हता ठेवला. बरोबर. आता कधी केला होता म्हणजे नियोजन हा? कारण कुठेतरी नियोजन अगोदरच केलं होतं. अगोदर नियोजन झालं होतं. म्हणजे असं अचानक नियोजन झालं असं नाही, अगोदर नियोजन होतं. बघा म्हणजे कुठेतरी किती वेळा आता आजच्या धरुणी किती वेळा पलते ही दोरी? किती वेळा पलते? 2दा असेल. 2दा असेल. मला वाटतं देवेंद्र फडणवीस केसरी झालता तिथं पण मला वाटतं ही जोडी ही पळाली होती आणि 1 नंबर केला होता. आणि त्याच्यानंतर आजचा मैदान. मैदान म्हणजे अपेक्षा पण आहेत आता लोकांना का की सर्जा एक चांगलं काम करावं आणि एक चांगलं नाव पण करावं आजच्या मैदानामध्ये. नाही, आता अपेक्षा आम्हाला पण आहे. पण आता कसं असतं, प्रत्येक नंदी तशी 1 नंबरसाठी आलेला आहे. तर माझे त्यांना सगळ्यांना पण शुभेच्छा आहेत. कोण काय करेल ते सांगू शकत नाही. बैलगाडीचं क्षेत्र आहे. बरोबर. आणि 8 पायांचा मेळ आहे. याच्यात काय होईल ते नाही आपण सांगू शकत. बरोबर. सकाळी ज्या वेळेला मला वाटतं रणजित बनसुरे सर यांची छोटीशी मुलाखत घेतली. बऱ्याच जणांनी काही तर्क वितर्क बांधलेले आहेत. कुठेतरी वेगळा चित्र पण घडणार बघा. म्हणजे कोणी काय करू कुठल्या टायमाला होऊ शकते सांगू. मी तेच सांगितलं नाही, बैलगाडी क्षेत्र आहे. कधी कोणाच्या नशिबाला 1 नंबरचा गुलाल जाईल ते नाही सांगता येत. गाडी पळाली 2 वेळा, त्या ड्रायव्हर विषयी काय बोलत? नाही, ड्रायव्हर तुम्हाला तर माहिती आहे, बबलू चाचा आमचा घरचा ड्रायव्हर आहे आणि त्याचं सर्जावर असणारं अतोनात प्रेम आहे. तो रात्रीच आला, म्हणजे पहाटे चाचा आला. आता इथं आल्यानंतर खूप सारी गर्दी बघितली तुम्ही. कुठेतरी आज मुरबाडचा कर्जतचा भाग आहे. मुरबाड तुम्हाला मी सांगू का, सकाळी आल्यापासून जी सर्जाला त्याचे फॅन्स जे भेटायला येत आहेत ते बघून अगदी मन भरून गेलं आमचं. की सर्जाने काहीतरी स्वतःचं नाव कमवलं आणि त्याच्या मागोमाग मालकांचं, आमच्या घोडगावाचं नाव कमवलं की आज तो खरोखर म्हणजे मालकांसाठी पळतो बोललं तरी चालेल. आणि अखंड महाराष्ट्राचे नामांकित बैल म्हणजे हिरोज बोलू आपण सर्वांना. सर्व हिरोज आहेत. आपण त्यांच्या पाठीपाठी फिरतो, त्यांचे फोटो काढायला जातो. बघा ते सर्व इथं उतरलेत आज आणि कुठेतरी आयोजकांनी काहीतरी करून दाखवलं. नाही, आज आयोजकांनी खरोखर चांगलं केलं की आपल्याला इथून 400-450 किलोमीटर तुम्ही पण येता, आपल्याला जायला लागतं तिकडं 800 किलोमीटर पण होतं. पण आज तोच खेळ आपल्या इथंशी केला आणि आयोजकांनी सगळ्यांना त्या खेळाची जी काय आहे बाबा, जसा क्रेज घाटावरती आहे तसाच क्रेज इथं काय असतं ते दाखवून दिला ना सगळ्यांना. बरोबर. आणि नियोजन पण सुंदर आहे आधी. बरोबर. आता रान बघा, तुम्ही तर खूप सारे पाट्या बघितल्या, रान बघितल्यात. तुमच्या म्हणजे माध्यमातून तुम्ही काय सांगाल, कसा रान आहे हा? रान अति सुंदर आहे. बैलांच्या पायाला त्रास नाही होते रानामध्ये. कडक रान नाही ना, त्याच्यामुळं बैलांना अजिबात पळायला त्रास होत नाही. बरोबर. आता जो मैदान आहे कुठेतरी हा 3रा मैदान या सीझनचा, चालू सीझन मला वाटतं 1 महिन्यामध्ये 3रा मैदान. आणि कुठेतरी त्यांची आता पुन्हा एक संकल्पना चालू आहे. आता थार फॉर्च्युनर पण आम्ही विचार करू शकतोय. म्हणजे कुठेतरी बघा, आता तुम्ही सांगितलं आपल्याला वर जायला लागायचा, म्हणजे आता काही दिवसानंतर मला वाटतं मुंबईची सर्व बैल नामांकित बैल पण. आता बघा, जशी आपल्याला चंद्रहार पाटलांच्या थारची गुही असायची, क्रेज असायची की मा बाबा ते मैदान कधी पडतंय, तसं आता याच्यानंतर आपल्याला आमदार केसरीचं चावल लागणार आहे. बरोबर आहे की बाबा आमदार केसरी कधी पडते. कारण इथं पण थार आहे, सेलेरो आहेत, बाईक आहेत, म्हणजे बक्षिसांची लाईलूट आहे ना. बरोबर. आणि मेन दुसरी गोष्ट एवढी मला आवडली की ज्याही गटपास केले त्यांना पण काही ट्रॉफ्या दिल्या. बघा म्हणजे गटपासवाला पण घरी जाताना खाली हात घालून चाललेला नाही, काहीतरी आठवण घेऊ. आणि अजून एक नाना शेठ बघा, मुंबईचा आता बिंजोरचा मी प्रश्न घेतो, म्हणजे आपण लढाईचा नाही प्रश्न घेऊ. बिंजोरचे जे आयोजकात आता बायसिकल झाल्या, ट्रॉफी झाल्या, इतकंच नाही तर आता बाईक कार सुद्धा मिळायला लागल्या बिंजोरला सुद्धा. नाही, आता तो एक क्रेज झाली ना. आता मागच्या बिनजोडच्या टायमाला आपल्याला स्वतःला कार लागली, तशी आपल्या इकडं पण जसं घाटाचा जे रूल आहे ते आपल्या खाली यायला लागले आता. बरोबर.
आज मला वाटतं सर्जामध्ये पळालेली भरची पश्चिम महाराष्ट्रातील सर्व बैला इथं आहे सगळे आले बघा. म्हणजे कुठेतरी आता सेमीला तर समजा जवळ नाही आले, पण फायनलला आता एका सोबत एकदाच फेरा सुटेल, एकदाच फेरा सुटेल आणि कुठेतरी सगळे एकामेकाशी लढती करणार आहे. हो. काय बोलणार, म्हणजे आहे म्हणजे चांगले दिवस मुंबईला पण आले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पण. मुंबईला 3 फेऱ्यांचं मैदान झालं, सुंदर मैदान झालं आणि चांगले दिवस आले. बरोबर. अजून बरेचसे गाड्या मला घेत ना, म्हणजे असं सांगतात की ओपनचं मैदान पण असल्यानंतर ना एका दुसराचा किंवा आदाचा म्हणजे कुठेतरी सर्वांना बघता येईल तो मैदान आणि सर्वांना आनंद घेता येईल. होईल आता जास्त असे चालू होतील ना, ती पण जसं हे झालं तसं ते होते. बरोबर. आता बरेचशेच आपण मुलाखती घेतल्या, त्या दिवशी एक बिंदूर झाली तिथं पण झाले. बरेच दिवस नानाशेठ मध्ये नव्हतं का, कुठेतरी मला वाटतं आजारामध्ये. पण आता बघा आजचा दिवस आहे आणि टाइम काढला तुम्ही आणि कुठेतरी त्यांनी एक चांगला दिवस पण दाखवला. नाही, त्यांनी चांगला दिवस दाखवण्यापेक्षा हे सगळं श्रेय आहे ते अरुणला आहे, कारण अरुण जे नियोजन करतो ते एकदम परफेक्ट करतो. आणि मग तो मला सांगतो की आपल्याला कुठं जायचं, आपण काय त्याला विचारत नाही कधी की पहिरा कुठला, हे आपण त्याला विचारत नाही. तो संध्याकाळचा फोन करून सांगतो. बरोबर. चालू सीझनला मला वाटतं आता जसं सर्जेची चर्चा आहे, मला वाटतं सर्जेच्या आपण जास्तच बोलू शकतो की लखनची चर्चा आहे का, तर जाईल त्या मैदानामध्ये बघा मोठं मोठं मान बाली कमी मैदानं करतो आणि मोठं मोठं मान मिळवतो. सर्जासारखा कमी निघतो. आज जसं आपण सर्जाला मैदानाला कमी काढतो तसं ते पण मैदानाला कमी काढतात, त्याच्यामुळं त्यांना यश प्राप्त होतं. बरोबर. मला वाटतं आता बैल संध्याकाळी इथनं रिटर्न जाईल का आपल्या गोट्यावर, कारण मी बघतो ना ज्या ज्या वेळेला असं चांगलं काही नियोजन असतं ना. आता मागं मल्हार पण होता, त्याच्या आधी बक्कासूर, मल्हार अजूनपर्यंत आपल्याकडेच होता. आज सकाळी मल्हार आपल्याकडनंच इकडे आलाय, तो सुद्धा बसलाय फायनलला. हो. आता बघू त्यांचं काय ठरतंय ते, बाबा इथून डायरेक्ट निघतायत का येत आहेत ते, आता आपली चर्चा होईल त्यांच्याशी. कारण कुठेतरी आल्यानंतर ना ती आठवण राहून जाते एक गोट्यावर. नाही असं कसं, म्हणजे गोट्याला एक भेट दिल्यासारखं होतं. आता बकासूर येऊन गेला, तुम्ही चालू होते, बरोबर आहे. सगळे आपल्याकडे चांगले चांगले नंदी येऊन गेले. बरोबर. आता जास्त वेळ नाही घेत बघा, मंडळी जमली पूर्ण. आता याच्यानंतर मला वाटतं फायनलचा फेरा पालून आल्यानंतर अजून अपाट गर्दी लागेल. हो, ते काय पब्लिक चालूच आहे. आणि बक्कासूर पण बसलाय, काय बोलाल? नाही, बकासूर तो देव आहे, तो बसायलाच पाहिजे होता आणि तो बसला. बघा म्हणजे गाडा मालकांचा ना, जरी कमी कशा गाड्या पण खेळल्या ना, पण बाईटमध्ये असो किंवा त्यांच्या मनामध्ये असो कधीच कोणाचं वाईट नसतं ना. हे बघा, हा खेळ आहे, का कोणाचं वाईट बघायचं. आज आपला नंदी पळतोय, उद्या त्याचा नंदी पळल, परवा त्याचा पळल. असं काय सगळे दिवस काय आहे आमच्यासाठी ठेवलेत असं नाही ना. बरोबर. प्रत्येक जण नवीन तयार होतच ना, कोण ना कोण. बरोबर. आज या मैदानामधून ना बरेचसे नामांकित बैल सुद्धा अपयश आला, त्यांना ते घरी गेले. असं मला वाटतं आपल्यासोबत मग कित्येक वेळा झालेलं आहे. कितीतरी वेळा झाले. आम्ही कधी कधी ते एक नंबर करून पण गाडी फॉल झाली, मग तेव्हा आम्ही नाही कधी खचलो. आता जसं मुंबईला अनेक मैदानं येतील, आता लाडकी जोडी बक्कासूर आणि सर्जा, प्रेक्षकांची एक इच्छा राहील की ही जोडी मुंबईला सुद्धा पळावा आणि त्यांनी बघावं पालताना. पळू 100% पळू. बरोबर. चला आता जास्त वेळ नाही घेत, फायनलचा फेरा पण सुटणार आहे थोड्या टायमामध्ये. तुम्हाला मी शुभेच्छा देतो फायनलसाठी. जाता आता शेवटचा प्रश्न, लखनसाठी काय 2 शब्द बोलायचं? नाही, लखनला माझा आता लखन जरी आम्ही पहिल्यात जरी पळतोय तर लखन अति सुंदर पळणारा बैल आहे आणि त्यांनी आणि सर्जानी गुलालामध्ये तर राहिलेलेच आहेत, पण नंबर करावा अशी माझी इच्छा आहे. चला, तुम्हाला माझे करून आणि अखंड महाराष्ट्राचे तमाम बैलगाडा शर्यत शौकीन आहे त्यांच्याकडून शुभेच्छा असतील.